नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घ्यायचा. सुरुवात करणार आहोत मोठ्या बातम्यांनी. 10 वर्ष कृषी मंत्री असताना सहकार क्षेत्रासाठी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी शरद पवारांनी काय केलं? अमित शहांचा शरद पवारांना सवाल. साहब, आप 10 साल तक देश के कृषि मंत्री रहे. उस वक्त ये सहकारिता मंत्रालय आपके अंतर्गत आता था. महाराष्ट्र के कोऑपरेटिव आंदोलन के लिए पवार साहब आपने क्या किया है? अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाही. शरद पवार यांचा थेट हल्ला. देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणं अपेक्षित. पवारांचा शहांना सल्ला. आणि त्यांचा बोलण्याचा एकंदरीत टोन जो आहे तो अतिचोकाचा आहे. खरं म्हणलं तरी काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही. शहांकडे जमाल घोट्याचं औषध. भल्याभल्यांचा आजार ठीक होतो. अमित शहा मुंबईत आल्यानं काहींच्या पोटात दुखतंय. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. जब आप मुंबई में आते हो, महाराष्ट्र में आते हो, तो कई लोगों के पेट में दर्द होता है. काल म्हणाले अमित भाई की झाड की पत्ती है, त्या झाडाला त्या पत्तीला जमाल घोटा नाव आहे. पोटदुखीचा त्रास होत असल्यानं वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचाराचा आजचा दुसरा दिवस. कराडवर आयसीयू मध्ये उपचार सुरू. सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा, धस यांची मागणी. तपास एलसीबी कडे देण्यात यावा. एलसीबीला हँडओव्हर करताना सुद्धा मी एसपी साहेबाला एक विनंती केली. एलसीबीचे जे प्रमुख आहेत शेख काकोन यांना सुद्धा आखांनीच बसवलेलं आहे. महादेव मुंडेंच्या हत्ये दिवशी वाल्मिक कराडच्या मुलांचे तपास अधिकाऱ्यांना 150 कॉल. सुरेश धसांचा सुशील कराड आणि श्री कराडवर गंभीर आरोप. तपास प्रणाली पोलिसांकडून काढून गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी. या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छावा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात. छावा सिनेमातील संभाजीराजेंच्या नृत्यावरून वाद सुरू. ट्रेलरमधील एका दृश्यावरून वादंग निर्माण करणं योग्य नाही. प्रसंगाची पेरणी का झाली हे पाहणं गरजेचं. सिनेमा पाहिल्यानंतर भाष्य करणं गरजेचं. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया. तर केवळ ट्रेलरमधल्या एखाद्या दृश्यावरून त्यावर वादंग निर्माण करणं योग्य नाही. म्हणजे लेझिम खेळताना छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई साहेब हे नाचताना दाखवलेत असा हा एक आक्षेप घेतला जातोय. पण नेमकी या प्रसंगाची का पेरणी झाली हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. छावा सिनेमाच्या दिग्दर्शकांनी इतिहासकार जाणकारांशी चर्चा करावी. संभाजीराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना सल्ला. सिनेमा लिबर्टी योग्य वाटल्यास सिनेमाला विरोध नसेल. संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया. लक्ष्मण उतेकर त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती राहील की एकदा तुम्ही आम्हाला विनंती द्या. आमचे 4-5-6 जण महाराष्ट्रातले इतिहासकार असतील, महाराष्ट्रातले जाणकार लोक असतील, ते त्यांच्याशी एकदा चर्चा केली. त्यांना जर पटलं आणि ती सिनेमॅटिक लिबर्टी ओके असली आणि काही चुकीचं नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो.